नमस्कार मैत्रिणींनो, प्रिया हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल कडाकणी। कोणी याला फुलोरा म्हणतं, कोणी पुरी म्हणतं। हे 7व्या माळीला किंवा 11व्या माळीला कोणी बांधतं। 11व्या माळीला आणि 7व्या माळीला जरी नाही आपल्याला बांधणं झालं तरी पण अष्टमीला कोणी लावतं। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला साहित्य बघूया। 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यापेक्षा थोडासा कमी रवा घेतलेला आहे, थोडी पिठी साखर घेतली मी, आणि आपल्याला पाण्यामध्ये उंडा नाही लावायचा, दूध घेतलं उंडा लावण्यासाठी। चला तर आपण उंडा लावून घेऊयात। त्यासाठी मी पहिल्यांदा मैदा घेत आहे। या जागी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। त्यामध्ये मी रवा टाकत आहे आणि पिठी साखर टाकत आहे। पिठी साखरच्या जागी तुम्ही गूळ पण वापरू शकता, पण कोणी कोणी गोड नाही बनवत, साध्या पुऱ्या बनवतं, तर गूळ साखर दोन्ही पण नाही टाकले तरी पण चालतं फुलोऱ्यामध्ये। आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणं जरुरी आहे। गोड जरी पदार्थ असला तरी पण मिठाने एक वेगळीच चव येते। गोड पदार्थाला पण थोडंसं मीठ टाकायचं। हे मी गरम तेल करून घेतलेलं आहे, त्यामध्ये कडक कडक हे बघा त्यामध्ये टाकत आहे, आणि चमच्यानं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण गरम आहे, हाताला चटका बसू शकतो। त्यामुळे हे बघा चमच्याच्या साहाय्याने मी त्याला चांगलं मिक्स करत आहे। आता तुम्ही हाताने जसं तुम्हाला सोसेल तसं हाताने मिक्स करू शकता, म्हणजे थोडं थंड जर झालं असेल तर। हे बघा पूर्ण पिठामध्ये ते तेल मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आपल्याला त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे। पाण्याचा वापर नाही करायचा, आपल्याला दुधानेच उंडा बनवून घ्यायचा आहे त्याचा। हे बघा थोडं थोडं दूध टाकून, एकदम दूध नाही टाकायचं, उंडा पातळ होण्याची शक्यता राहते। पातळ जर झाला तर पुऱ्या व्यवस्थित येणार नाहीत आपल्या। हे बघा थोडं थोडं दूध टाकून उंडा लावून घ्यायचा आहे। हे बघा छान, आपल्याला जास्त घट्ट पण नाही उंडा लावायचा आणि जास्त पातळ पण नाही, थोडासा मध्यम लावायचा आहे। हे बघा एकदम सॉफ्ट असा मी छान उंडा लावून घेतलेला आहे त्याचा, आणि त्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। त्यावर 5 मिनिटं मी झाकण ठेवत आहे। त्यानंतर बघा 5 मिनिटाच्या नंतर उंडा डबल एकदा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे। छान आता तो सॉफ्ट झालेला आहे, आणि त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जशी पुरी हवी तशी, छोटाली मोठाली। बघा चांगलं त्या उंड्याला चोळून घेतलं मी, आता त्याच्या लाट्या बनवून घेत आहे, छोट्याल्या छोट्याल्या। एकदम तुम्ही मोठी पोळी लाटून त्याचे जरी पुऱ्या केल्या तरी चालतं, पण त्या थोड्याशा जाडसर होत्यात। एकदम पतल्या करायच्या म्हणल्यानं आपल्याला लाट्या बनवूनच एक एक पुरी बनवणं आहे। हे बघा मी अशी एक एक पुरी बनवून घेत आहे। हे बघा एक एक पुरी अशी आपल्याला बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। आणि तुम्ही त्याला छिद्र पाडू पण शकता, म्हणजे तुम्हाला पूर्ण फुगलेली पुरी नसेल पाहिजे तर त्याला फोर्कच्या साहाय्याने आपल्याला छिद्र पाडायचे, किंवा तुम्हाला जर पूर्ण हवी असेल फुगलेली पुरी तर नाही पाडली तरी पण चालते। आणि माळीला लावण्यासाठी आपल्याला देवीला त्याला साईडला थोडंसं एक छिद्र करायचं। हे बघा तुम्हाला जर गोल हवी असेल तर झाकणच्या साहाय्याने किंवा डब्याच्या साहाय्याने त्याला गोल आणखी पुरी बनवून घ्यायची। हे बघा मी डब्याच्या साहाय्याने त्याला बनवून घेतली गोल। हे बघा सर्व आपल्याला एक एक अशा करून पुऱ्या बनवायच्या आहेत। कोणी कोणी गौरीला जसं आपण फुलोरा बनवतो त्याच्यामध्ये वेणी ते राहते, त्याच्यामध्ये आरसा कंगवा ते, तसं पण थोडं थोडं देवीला बनवतो उंड्याचं। कोणी कोणी साध्या नुसत्या पुऱ्या पण बनवतं। त्याला साईडला एक छिद्र पाडायचं, आणि आता जर तुम्हाला लक्षात नाही राहिलं छिद्र पाडायचं तरी पण तळल्याच्या नंतर सुद्धा त्याला छिद्र पाडता येतं। हे बघा एकदम पतल्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला, छान मस्तपैकी लगे। हे बघा फोर्कच्या साहाय्याने मी त्याला छिद्र पाडत आहे। हे बघा किती पतली एकदम छान लगे। अशा प्रकारे हे बघा
सर्व पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता गॅसवर तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला. तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक पुरी टाकून द्यायची आहे. हे बघा, एक थोडीशी तळत आली की दुसरी टाकायची. एकदम नाही सर्व टाकायच्या. एक टाकल्याच्या नंतर ती तळून थोडीशी वरी आली की दुसरी टाकायची. अशा करून आपल्याला एक एक पुऱ्या टाकायच्या त्यामध्ये. सोनेरी होस तर अशा छान अशा गोल्डन त्याला तळून घ्यायच्या आहेत. हे बघा छान अशा लगे किती छान होतात गोल्डन एकदम मस्तपैकी लगे. अशा प्रकारे आपल्याला बाकीच्या पण पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. कडाकणी नावामध्येच कडक आहे, म्हणजे ते कडक राहतात त्या पुऱ्या, त्यामुळं. हे बघा, अशाच आपल्याला बाकीच्या पण तळून घ्यायच्या आहेत छान. हे बघा, तयार आहेत आपल्या नवरात्री स्पेशल कडाकणी तयार आहे. तुम्हाला एक मी तोडून पण दाखवते किती सॉफ्ट होती बघा. एकदम लगे छान लगे क्रिस्पी लगे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.